नमस्कार. लाईफ जर्नी कोच उषा पवार तुमच्या समोर एक सुंदर अशी माहिती घेऊन आलेली आहे. पितृदोष. तुम्ही पितृदोषाची सगळी कार्य करता. पितृ पंधरवड्यात पण करता, वर्षश्राद्ध पण घालता. पितृंचा तुम्हाला काहीच त्रास नाही असं वाटतं, पण का बरं तुमची प्रगती झालेली नाही? मुलांच्या शिक्षणात अडथळा, मुलं व्यसनी बनलेले आहेत, मुलांचे लग्न होत नाही, कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे, रोज घरामध्ये भांडणं आहेत. मग सगळं तुम्ही करता, मग हे का बरं फरक पडलेला नाही? ढेभर पैसे खर्च करता, इथून तिथं जाता. पण आत्ता मी तुम्हाला सांगते, पूजा, हवन, होम विधी काही करायचं नाही. घरात फक्त एकदाच करायचं आहे. त्याला हिलिंग म्हणतात. हो, वर्षातून एकदाच घरात तुम्ही स्वतः करायचे हिलिंग. काय करावं लागतं? पितृ तर तुमचे सन्मार्गाला गेलेले आहेत, त्यांना सद्गती प्राप्त झालेले, पण काही भूतकाळ असतात, भूतकाळातले कर्म असतात, त्यांचे असतील, आपले असतील. ते कर्म आपण हिलिंग केल्याशिवाय पितृदोषातून आपल्याला मुक्तता नाही. तर ते कसं करायचं आहे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.